साखरेच्या वाढत्या दराविरोधात आणि महागाईच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आसरडो येथे महिलांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांनी बिस्किटांवरील साखर वेचून साखर दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय। वाढत्या महागाईच्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतोय। साखरेच्या दरवाढीमुळे घरगुती खर्चाचा ताण वाढत असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात आलाय। दरम्यान शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांनीही आंदोलनात सहभागी होत महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। महिलांच्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात चांगली चर्चा रंगली आहे। बंद करायचं का? हॉटेलचे पदार्थ किती महाग होतील आता? काय करावं, लय साखर महाग झाली, मजुरी भेटाना, काम भेटाना, आम्हाला कुठं शेतीमध्ये काम लावणार कुणी, पाऊस पडाना, काय खावा, कसं राहावा, काय करावा, खायचं कसं आता गरिबानं, जगायचं कसं, खायचं कसं, राहायचं कसं, दुखणे महाग। अनेक वेळा आपण जीवनावश्यक वस्तूच्या किमती हे झपाट्याने वाढलेल्या बघितल्यात। 10 रुपयाने वाढली, कधी 5 रुपयाने वाढली, पण अचानक साखर 40-50 रुपयाची साखर 80 रुपयाकडे गेली आणि याची चर्चाच नाही। तर अनेक याची झळ हे सर्वसामान्य कुटुंबामध्ये पोहोचली। साखर ही जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडते, त्याच्यामध्ये इतकी धाकता निर्माण झालेली आहे। आज आसरडो येथे मी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेलो असता तिथल्या भगिनींनी, तिथल्या महिलांनी की कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंबरोबर तुम्ही महागाईच्या प्रश्नावर काहीतरी भाई करा अशी प्रतिक्रिया दिल्यामुळं खरं तर त्या महिलांनी एक वेगळं अनोखं आंदोलन केलं। जे बिस्किट मुलांना देण्यासाठी आणलेले होते त्या बिस्किटावर साखर होती आणि ती साखर महिलांनी वेचून आम्ही साखर जपून ठेवतोय अशा पद्धतीचं एक सरकारच्या विरोधामध्ये अनोखं आंदोलन केलं। खरं तर साठेंच्या जयंतीनिमित्त ज्या साठेंनी शोषितांच्या बाजूनं अनेक आंदोलन उभे केले, अनेक आपल्या साहित्यामधून त्यांनी गरिबांची व्यथा मांडली, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आसरडो मधल्या महिलांचं खरं तर कौतुक करावं। त्यांनी बिस्किटावरची साखर वेचून आम्ही साखर जपून ठेवतोय अशा पद्धतीचं आंदोलन करून आज शासनाला